मला चर्चेला बोलवा, मी तुमच्यावर चर्चेला यायला तयार नाही, तर तुम्ही चर्चेला या. त्यांनी प्रेसच्या माध्यमातून मला चर्चेला बोलवलं, मी चर्चेला गेलो. त्याच्याने आम्ही अवाकच झालो, कारण असं होतं की ते कोणाशी बोलत नव्हते. ते आलेल्या प्रत्येक माणसाचा साधारणतः अपमान हा तिथं होत होता. ते जाणीवपूर्वक करत होते असं आम्ही म्हणत नाही, पण शब्दाला शब्द लागून किंवा त्यांची मतं वेगळी होती, ते समोरच्याला मतं पटवून देण्याचा प्रयत्न करत होते आणि ह्याच्यामध्ये काही फलित होत नव्हतं. त्यामुळे अनेक जण आणि किंबहुना अनेक मराठा नेते सुद्धा तिथं जायला धजत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्यांनी चर्चेसाठी निमंत्रित करणं हे आमच्यासाठी थोडंसं आश्चर्याचं होतं की कसं काय तुम्हाला बोलवलंय आणि तुमचं स्वागत केलं त्यांनी. ज्या वेळेला लोक एखादी गोष्ट करायला धसतात त्याच वेळेला प्रसाद लाडचं काम सुरू होतं. असं आहे की मी त्यांची समजूत काढायला गेलो होतो. महाभारत होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने देखील ती भूमिका करायचा प्रयत्न केला होता. आणि माझं म्हणणं एवढं म्हणजे माझं एज्युकेशन म्हणा किंवा मला सायकोलॉजिकली जे मी माझ्या आयुष्यात जे काय करत आलो त्याच्यातून जे मी शिकलो, मला असं वाटत होतं की कुठेतरी त्यांना जे हवं आहे किंवा त्यांची जी मागणी आहे ही फ्रेमच्या पलीकडची नाही आहे, पण त्यांना हवं आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचत नाही.